जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आणि उद्या माझा पोलादपूर आणि महाड असा दौरा आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधावा, कारण आपण शेवटी जनता, मतदार आणि आमच्यामधला दुवा आहात. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला यायला उशीर झाला, कारण इंदापूरलाच मी 2.5 तास एकाच ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. तसा मी 7:30ला निघालो होतो. त्याबद्दलही आपली दिलगिरी व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीसोबत भारतीय जनता पार्टीने युती केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर त्या ठिकाणी बसवण्याच्या ईर्षेनं राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती या ठिकाणी आम्ही करतो आणि एक चांगलं वातावरण आज भारतीय जनता पार्टीच्या, राष्ट्रवादीच्या बाजूनं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात पुरतं सांगायचं झालं तर महाड विनेरे विभागातून माजी मंत्री प्रभाकर मोरे साहेब यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित मोरे हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढत आहेत. इकडच्या नडगाव आणि नाते विभागातून सूरज जामदार आणि डिगे हे 2 उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत. गोरेगावमधनं मिंडे आहे ना, युवराज, अक्षता मुंडे या निवडणूक त्या ठिकाणी पंचायत समितीला लढत आहेत आणि पोलादपूर तालुक्यातून कृष्णा कदम, जे मागच्या वेळेला 200-300 मतांनी ज्यांचा पराभव झाला होता, ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत आणि तिथे पंचायत समितीला सुरेंद्र चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. अशा प्रकारे या सगळ्या जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टी अत्यंत गांभीर्यानं, ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहे. त्या संदर्भात पक्षाची यंत्रणा ताकदीनं कामाला लागलेली आहे आणि लोकांना या ठिकाणी बदल हवा आहे. आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार आहे. राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि मग जिल्हा परिषदेवर जर भारतीय जनता पार्टी आणि युतीचं त्या ठिकाणी सत्ता आली तर केंद्र शासनाचा पैसा, राज्य शासनाचा पैसा ज्या यंत्रणेतनं राबवला जातो ते जिल्हा परिषद ही ताब्यात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या जाणीवेतनं आज या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढतोय, कारण बराच केंद्राचाही निधी थेट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात जात असतो आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीला लोक प्रचंड अशा प्रकारचं समर्थन देताना महाराष्ट्रात बघतोय आपण. नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, प्रचंड अशा प्रकारचं यश मिळालं. नुकत्याच 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 24-25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी बसणार आहे आणि एकंदरच लोक विकासावर मतदान करायला लागलेत. मुंबई महानगरपालिका विकासाचा अजेंडा घेऊन देवेंद्रजींच्या चेहऱ्यावर आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि मुंबईकरांनी पूर्ण सत्ता आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनातसुद्धा भारतीय जनता पार्टी विकास गतीनं करू शकते हा नक्कीच विश्वास या ठिकाणी आहे. आणि महाड आणि पोलादपूर पुरतं बोलायचं झालं तर लोकांना परिवर्तन हवं आहे. अनेक वर्ष त्याच लोकांना, त्याच नेत्यांना सत्ता दिली, परंतु त्या ठिकाणी भरीव असं काय दिसत नाही आणि म्हणून
ग्रामीण भागातली कामं गावचे असतील, पंचायत समितीची असतील, हे सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतात. मग रोड्स असतील, शिक्षण शाळा जिल्हा परिषदेच्या असतील, आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेची असतील, वेगवेगळ्या लाभाच्या योजना असतील आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार हे अत्यंत चांगले असे उमेदवार आहेत. अमित मोरे स्वतः जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. माननीय प्रभाकर मोरे साहेबांची पुण्याई नक्कीच महाड पोलादपूरकर कधी विसरू शकत नाहीत. या तालुक्यात जो विकास खऱ्या अर्थानं झाला, गावागावात नळ असतील, रस्ते असतील, खऱ्या अर्थानं विकास महाड पोलादपूरला कोणी दाखवला असेल तर प्रभाकर मोरे साहेबांनी या ठिकाणी दाखवलं. त्याची जाणीवही आज लोकांमध्ये अमित मोरेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर लोक त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. हे दोन्ही आमचे जामदार आणि डीकेही चांगले, मेंढेंच्या पत्नीही चांगले उमेदवार त्या ठिकाणी आहेत. पोलादपूरला सुद्धा अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणावर आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी काम केलं, सभापतीही झाले. आमच्या जिथे माझं गाव आहे कोतवाल, तो जिल्हा परिषद मतदारसंघ लोहारी, कुठल्याही प्रकारचं भरीव काम नाही, केवळ कॉन्ट्रॅक्ट्स घेणं, कॉन्ट्रॅक्टमधनं मलिदा खाणं. आणि त्यामुळे लोकांनाही आता परिवर्तन हवं आहे. मी तिथल्या विकासाची हमी घेतली. मी महाड पोलादपूरच्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या मतदारसंघात लागेल तो विकास माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत, माननीय सत्तेच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करणार आहोत. मी स्वतः जातीनं या निवडणुकीत लक्ष घालणार आहे, भविष्यातल्या विकासाच्या कामांमध्ये लक्ष घालणार आहे. आणि जो वर्षानुवर्ष आपला मागासलेला महाड पोलादपूर तालुका आहे, त्याला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि लोकांनी आमची ही उमेद वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याकरता मी आपल्या माध्यमातून लोकांनाही विनंती करतो आहे. जसं की महाडमध्ये आम्ही लक्ष घातलं, 5 जागा लढवल्या, 2 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमळ त्या ठिकाणी फुललं. एक आमचा बांधकाम सभापती, मला वाटतं काल त्या ठिकाणी आमचा पवार त्या ठिकाणी झाला. आणि अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी चंचू प्रवेश, मुसंडी आता त्या ठिकाणी महाड पोलादपूर गोरेगावमध्ये त्या ठिकाणी मारत आहे. आम्ही काही निवडकच जागा लढवल्यात, निवडक जागांवर आमचं लक्ष केंद्रित आहे. त्याच्यामुळं आमचे सारे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेत. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र काम करणार आहे. विकासाच्या बाबतीत बोलायला तर पोलादपूर तालुक्यामध्ये मी कोट्यावधीचा निधी शासनाच्या मार्फत, माझा आमदार निधी दिला. महाडमध्ये आपण हॉस्पिटल असेल, महाडचं मच्छी मार्केट असेल, मोठमोठी कामं आपण केलेत. मला वाटतं ह्या दोघांच्या मतदारसंघात पण आपण मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर समर्थन भाजपच्या उमेदवारांना मिळतं आहे. बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, तेही आज आशेनं भारतीय जनता पार्टीकडे पाहत आहेत. त्याही समाजाच्या अनेक योजना, काल आज दिल्लीला रिजिजू मंत्री आहेत जे, त्यांनी बैठक घेतली. त्या अल्पसंख्याक समाजाच्या पण हिताची काळजी या ठिकाणी भविष्यात घेतली जाईल. आणि अशा परीनं आपल्या या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन या ठिकाणी मी आपल्यामार्फत या ठिकाणी करतो आहे. सगळ्यांनी महाड पोलादपूरमधल्या जनतेनं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या युतीला साथ द्यावी. ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये महाडच्या प्रचंड यश मिळालं, सत्ताच मिळाली, 400-500 मतांनी फक्त नगराध्यक्ष गेला, पण मेजॉरिटी 12 नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आले. त्याच्यामुळे परिवर्तनाची एक हवा निश्चितच या दोन्ही तालुक्यांमध्ये, गोरेगावमध्ये त्या ठिकाणी दिसते. आणि त्याचं प्रत्यंतर किंवा रूपांतर मतदानात होईल हा विश्वास आहे. कारण जिल्हा परिषद अनेक वर्ष अनेक लोकांच्या ताब्यात होती. आजही जिल्हा परिषदेचे रोड बघा, त्यांची अवस्था बघा, आजही आपल्या शाळांची अवस्था बघा, आजही त्या ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या व्यवस्था बघा.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या दैनंदिन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सहकार्यानं केंद्राच्या मदतीनं आपण या ठिकाणी निश्चित बदल त्या ठिकाणी घडवून आणू, हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना या ठिकाणी देतो. आपलं मतदारांचं सहकार्य भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी राहावं आणि कमळ ही आमची जी निशाणी आहे, ते कमळ आपल्या या छत्रपतींची भूमी आपली रायगडची आहे, महाडची आहे, तिथे आमचा एक मावळा आज कमळ घेऊन आहे. आणि पोलादपूर नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे, तिथेही जिल्हा परिषदेला कृष्णा कदम नावाचा त्या ठिकाणी मावळा उभा आहे. तर या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी असणाऱ्या आमच्या पंचायती समिती सदस्यांना निवडून देण्याचं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा रायगड जिल्हा विकास कामाने, जसे इतर चांगले जिल्हे जे आज विकासाने त्या ठिकाणी चांगले झालेले आहेत, तशाच पद्धतीनं सर्वांगीण विकास या जिल्ह्याचा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असेल. विपिंद्र, आपल्या उत्तर रायगड इकडे आपण 13 लढतोय आम्ही, आणि तिकडे वेगळ्या इकडे दक्षिण रायगडला आपण 13 लढतोय. 13 मधल्या 9 आपण पेण मतदारसंघातले आहेत, अलिबागच्या 4-5 आहेत, नंतर श्रीवर्धनमध्ये एखादी, श्रीवर्धनमध्ये पंचायत समिती आहेत, आणि महाड आणि पोलादपूरला 1-1 अशा आपण 13 लढवतो इकडून. आणि तिकडून प्रशांत ठाकूरच्या इकडून आपण 16 लढवतोय. आता त्रांगडच आता सध्या चाललंच महाराष्ट्र त्रांगड्यावर. नगरपालिका पण आम्ही वेगवेगळ्या लढल्याच ना, महानगरपालिका पण आम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लढलो. आता लोकांनाही सवय झालेली आहे, त्यातनं लोक चांगला चॉईस असेल त्याला निवडतील. आणि चांगला चॉईस लोकांनी भाजपला नगरपालिकेतही निवडलं, महानगरपालिकेतही निवडलं, आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला लोक निवडतील याच्यावर आमचा विश्वास आहे. नाही, असं काही आत्ताच महायुती आमची अभेद्य आहे राज्यात. त्या ठिकाणी अजितदादा असतील, शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही आहे. हे आता त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तिन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्ते असतात. एकाच ठिकाणी 3-3, 4-4 पक्षांचे उमेदवार असले तर त्यांच्यावर अन्याय होतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सामंजस्यपणानं, समन्वयातनं या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्ही लढतोय. परंतु निवडून आल्यावर आम्ही सगळे महायुती म्हणूनच एकत्र असू. सातत्याने अजित पवार आहेत ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत कार्यक्रम शेअर करायला लागले. भविष्यात जर का अजित पवार कायमस्वरूपी शरद पवारांसोबत गेले तर भाजपसोबत ते राहतील का? शरद पवारांबरोबर अजितदादा गेले तरी अजित पवारांसमेत आमच्याकडे पण येऊ शकतात. शरद पवारांसमेत तुम्ही जातील का बोलताय, ते येतील का विचारत नाही. त्याच्यामुळे उद्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले तरी ते त्या ठिकाणी आमच्या सत्तेसोबत सुद्धा राहू शकतात. म्हणजे शरद पवार भाजपला चालणार आहेत का असा अर्थ घ्यायचा? नाही, हे बघा, आता सत्ता ही संमिश्र आहे. आता अजितदादांसोबत त्या ठिकाणी त्यांची एकी होणार असेल. आता मनसे ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीला मनसे शिंदेसाहेबांसोबत आली, ते त्यांच्यासोबत आली. आमच्या चालण्याचा विषय आला कुठे? त्याचप्रमाणे अजितदादांसोबत पवारसाहेब जर येणार असतील तर तो त्यांचा विषय आहे ना. महायुतीत अजितदादा आमच्यासोबत आहेत, दोन्ही पक्ष महायुतीत आहेतच ना. त्यामुळे 3 पक्षांमध्ये मतभेद जरी असले तरी महायुती म्हणून विकासासाठी सगळे लोक एकत्र आहेत, एकत्र राहतील. दिसत नाही. मात्र गेल्या निवड जी सत्ता होती याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र होते. मग ह्याचा अर्थ की राष्ट्रवादी मार्फत हा विकास झाला नाही असं म्हणायचं? नाही, बघा, आता कसं होतं, अनेक पक्ष झालेत, कोण कोणाबरोबर आहे. आमचं नाणं खणखणीत आहे एवढं मी वाजवतोय. आता शेवटी राजकारणामध्ये युती आघाड्या होतात आणि त्याच्यामध्ये आता कोण 19-20 आता असू शकतं. परंतु आमच्यासोबत आहेत, ते आज आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्याच्यामुळे आम्ही एकत्र लढतोय आणि ज्या गोष्टी काय असतील त्या लोकांना माहीत असतात. लोक त्याप्रमाणे
निर्णय घेत असतात. तिथे 2-4 ठिकाणी आहोत, म्हणजे कर्जत आणि तिकडे खालापूर. त्याच्यामुळं जिथे जिथे कसं आहे, शेवटी ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. कार्यकर्ते खूप असतात, कार्यकर्ते काम करत असतात आणि 3-3 पक्ष असल्यावर तिन्ही पक्षाचे 2-2 उमेदवार म्हटले तरी 6 लोक इच्छुक असतात. शेवटी प्रत्येकाला पक्ष चालवायचा असतो, पक्षाच्या कार्यकर्त्याला समाधान द्यायचं असतं आणि नंतर आम्ही एकत्र काम करणारच आहोत. तो सजगपणे बघत असतात, त्यांना योग्य वाटतं ते करत असतात. आणि तसंच तुम्हाला महाड पोलादपूरमध्ये भारतीय जनता पार्टीला 100% कमळ फुलेल हे मी तुम्हाला आज दाव्याने सांगतो. आमच्या 3च्या 3 पंचायत समिती, इथल्या पोलादपूरची एक झेडपी एक पंचायत आणि अमित मोरे, हे सगळे 100% स्ट्राईक रेट असेल आमचा. या कंडिशनला भविष्यामध्ये भाजप आमदारकीसाठी क्लेम करेल का महाडमध्ये? त्याचं आत्ता कसं, आता तर आम्ही एक एक पाऊल टाकतोय. शेवटी आम्ही गल्ली ते दिल्ली गाठलेलं आहे. आम्ही ग्रामपंचायत ते पार्लमेंटपर्यंत जाणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे एक पाऊल आमचं पुढं पडतच असतं. नाही, 100% कमळ फुलणार, याचा अर्थ भविष्यातली आमदारकी भाजप मागणार का? होऊ शकतं ना. आत्ता आमची सध्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे आता आमच्यात कंदाल करू नका तुम्ही. मला मी सदर गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या लगेच SMS द्वारे कानावर घातली. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाही याचं गांभीर्य मी लगेच पोचवण्याचं काम केलं. गडकरी साहेबांच्या PAशी बोललो, कारण मी आज 2.5 तास फक्त एका इंदापूरला होतो. तुम्हाला यायला लेट त्याच्या फक्त इंदापूर. एवढा मी पॅनिक झालो होतो. तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास 100% होत असणार आणि तुमच्यामार्फत मी सांगतो की मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरच, कारण शेवटी स्वतःचं जेव्हा जळतं तेव्हा कळतं. आज मी प्रत्यक्षात भराडला गेलो आहे, त्याच्यामुळे तुमच्या लोकांना काय त्रास होत असेल, त्याच्यामुळे मी आता डे टू डे याचा फॉलोअप घेऊ आणि आपण फार लवकरात लवकर हे कसं होईल याचा प्रयत्न करू. आणि अवघड नाही आहे. गडकरी साहेब तिकडे आहेत, बांधकाम मंत्री आपले शिवेंद्र बाबा आहेत आणि दोघांशीही आपले चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांना जेवढं आपल्याला गतीनं काम करावं सांगायला लागेल तेवढं आपण नक्की सांगू. त्यांचा उद्देश नाही. तुम्हाला आज मी सांगतो, आमचे दोन्ही ZP मेंबर जिल्हा परिषद तुम्हाला या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी जागरूक असलेले दिसतील. भाऊ, तुम्ही हा कोल्हापूरच्या प्रचार सभेमध्ये हा मुद्दा मांडणार होता. कुठला? हा ठेकेदार. हो, आता तुमच्या समोर जाहीर मांडलाय. ते ठेकेदार, त्यांचा भाऊ ठेकेदार आणि कार्यकर्त्यांनी जिंदाबाद करायचं, झेंडे नाचवायचे. असंतोष आहे त्यांच्यातच, त्यांच्या पक्षात. तुम्ही महाडिक पोलादपूरची माहिती घ्या. सगळे बोलतात आम्ही तिकडे कृष्णा कदमला निवडून आणणार. सगळे तुम्ही माहिती घ्या, पत्रकारांनी सगळे. विनेरात पण तीच परिस्थिती आहे. हे जिल्हा हेच मेंबर हेच ठेका घेणार, त्यांच्याच भावाला बहिणीला ठेके देणार. तुम्ही कोणासाठी आहात? निवडून कोणासाठी येता? लोकांसाठी ना. निवडून येईपर्यंत लोकांचे हात जोडणार, निवडून आले की तुम्ही ठेकेदार बनणार. आमचे दोन्ही ZP मेंबर ठेकेदार बनणार नाहीत. का हो बिपिनदा? मी आज जाहीर करतो तुमच्याकडून, स्वतः अजिबात ठेकेदार बनणार नाहीत. मग त्याच्यातच गुरफटतात. कामं घ्या, बिलं काढा, खोटी बिलं काढा, खऱ्याचं खोटं करा आणि याची चीड येते. म्हणजे मी हे बोलतोय हे राजकीय नाही, मी इथून बोलतोय.